नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, DVTची अपडेट कोर्ट केसच्या संदर्भात आलेली आहे आणि आता त्याचं परिपत्रकसुद्धा आजच्या तारखेला DVTने जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, 18/6/2024चे परिपत्रक आहे आणि परिपत्रक क्रमांक 184 आहे. ठीक आहे, याच्यामध्ये DVTने काय म्हटलं ते बघूया. तर मित्रांनो, याच्यात सांगितलं आहे की कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प निर्देशक 1457 पदे भरण्याकरता दिनांक 17/8/2022 रोजी जाहिरात क्रमांक 1/2022 प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने काही उमेदवारांनी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 11-20/2023 अन्वये याचिका दाखल केलेली होती. ठीक आहे, याच्यानंतर माननीय न्यायाधिकरणाने दिनांक 10/5/2024 रोजीच्या न्यायनिर्णयान्वये शासनाच्या बाजूने निर्णय देऊन याचिकाकर्त्यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याकरता 4 आठवड्याची मुदत दिली होती. ठीक आहे, याच्यानंतर मुदत दिल्यानंतर याचिका निकाली काढली. नंतर सदर न्याय निर्णयाविरुद्ध माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे WP नंबर 52-71/2024 अन्वये याचिका दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी संचालनाच्या वतीने माननीय उच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हिएट दाखल करण्यात आली होती, म्हणजे जे पूर्वसूचना ती दाखल करण्यात आलेली होती. याच्यानंतर सदर याचिकेच्या अनुषंगाने संचालनाच्या वतीने माननीय उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. ठीक आहे, तसेच शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याकरता स्पेशल काउन्सिलरची सुद्धा इथे नेमणूक करण्यात आलेली आहे, असे जे आहे ते DVTने सांगितलं. तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे, म्हणजे शासनाच्या बाजूने जो निर्णय लागला होता, म्हणजे डिग्रीच्या बाजूने जो निर्णय लागलेला होता, त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल झाली आहे त्याच्या वतीने, म्हणजे त्याच्या विरोधात जे आहे ते शासनाने सुद्धा आपलं स्पेशल काउन्सिल नेमणूक करण्यात आलेला आहे, अशी पूर्वसूचना तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर जो काही निकाल लागेल मित्रांनो, तो लवकरात लवकर याचिकेच्या निकाल लागल्यानंतर लागणार. तोपर्यंत सुद्धा तरी स्टे आता आहे. ठीक आहे, तर परिपत्रक क्रमांक 181 त्याच्या संदर्भात जे आहे ती अपडेट DVTने येथे दिलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर कोणत्याही प्रकारची अपडेट आली तरी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्याचे कार्य केले जाईल. आजचीच अपडेट आहे मित्रांनो. तुम्ही DVTच्या साईटवर जाऊन हे परिपत्रक डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्रामला मी आता टाकत आहे, तर टेलिग्रामवरून सुद्धा तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.